जय राम जय जय राम। श्री राम 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 जय 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 राम। श्री राम जय राम 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 जय जय राम।
श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय 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 जय राम, राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, शुका सारके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार. आता आपण ओमकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसलेला असाल तिथं ताठ बसा. क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद.
ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जो श्वास आहे त्याच्या अर्ध्या श्वासात उ म्हणायचं आहे आणि अर्ध्या श्वासात म्हणजे मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार घंटा नद्यासारखा दीर्घ असायला हवा आणि तेलाच्या धारेसारखा सतत असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करूया. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करूया. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार, घर्षणयुक्त पूरक. पूरक.
दुनियाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवलेली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. चेहरा कप करू. हरि ओम. भगवद्गीता अध्याय 7 श्लोक 20. कामैस्ते हर्त अज्ञानः प्रपद्यन्ते देवतः तं तं नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचे विवेक ज्ञान भौतिक कामनांनी हरण केले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्याला स्वानुभवानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. आणि फळाची या खावा हृदयी कामा झाला रिगावा की तयाचीने घर्षणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयंता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवता तरी. आधीच प्रकृतीची पायिका वरी भोगा लागी तव रंका मग तेने लालुपे कौतुक कैसे भजती. कवनी तिया नियम बुद्धी कैसियाहन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेनुसार अंतःकरणात कामनाने विषय वासनेने प्रवेश केला आणि त्यांच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. बाहेर आशारूपी नेत्ररोग, अंतःकरणात अविवेक या दोन्ही प्रकारांमुळे ते अज्ञान अंधकारात बुडाले. मी त्यांच्याजवळ असूनही मला दोरावले. नंतर ते इच्छित फल देणाऱ्या इतर देवतांना सर्व भावे भजू लागले. आधीच ते देहात्म बुद्धीमुळे दास त्यात भोग वृत्तीकरता लाचार झालेले असे ते विषय सुखाच्या लालसेने अन्य देवतांचे कसे कौतुकाने भजन करतात पहा. त्या देवतांची उपासना करण्याची साधने कोणती, त्याचे विधिनियम कोणते, नियम कोणते याविषयी शास्त्रोक्त विधी अत्यंत काळजीपूर्वक जाणून ते पूर्ण करतात. यो यो याम याम तनु भक्तः श्रद्धया चतुर्निश्चते तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विद्यान्महम्. जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या भक्तांची श्रद्धा त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो. पैजो जिये देवता तरी भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी गौरवितामी. देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही भावते ते ठाई वेगळा धरी. परंतु जो त्या देवतांना भजायची इच्छा करतो त्याची ती आवड अर्जुना मीच पुरवितो. सर्व देवतांमध्ये मीच आहे हा त्याच्या झालेला नसतो. नाही नळाला देवता खरोखर भिन्न भिन्न असतात असा भेदभाव त्याच्या अंतःकरणात असतो. सतया श्रद्धया युक्त हस्तया न धेमी लभते च तथा कामान अव्ययविहितान हितान. श्रद्धायुक्त अंतःकरणाने तो आपल्या देवतेची आराधना करतो आणि मग त्या देवतेपासून निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग श्रद्धायुक्ता तेथेची आराधन जे ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. तेथे गेले जे ते फळ तेने पाविजे हरी तेही सकळ निपजे मजचे. मग त्या देवतेचे त्याला ते फळ मिळते पण ते देखील सर्व माझ्याच मिळते. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। आपला प्रवास चाललाय भगवद्गीतेचा 7वा अध्याय आणि आपण मागे श्लोक पाहिला होता वासुदेव सर्वमिती। बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान मान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स्वमहात्मा सदुर्लभ आहे आपण श्लोक पाहिला होता। आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जो प्रसिद्ध ओवी त्यांची आहे की हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची। हा श्लोक आपला झालेला आहे। महत्वाचा श्लोक भगवद्गीतेचा आहे। ओवी ज्ञानेशांची जी आहे ती फार प्रसिद्ध आहे। आपल्या सर्वांचा जो उद्देश आहे तो या ओवीचा अनुभव घ्यायचा आहे। नामदेवांनी असं म्हटलंय की एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, नामदेवांनी म्हटलंय। ती नामदेवांची इच्छा जर पूर्ण करायची असेल तर ही ओवी या ठिकाणी आपल्या समोर आहे। ती बोलते आपल्याशी। काका म्हणतात की ओवीचा अभ्यास कसा करावा तर म्हणे ती आपल्याला आपल्याशी बोलू लागेल, बोलेल तर समजावा की जो आहे तो ओवीचा अभ्यास ठीक होतोय। तर हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची। आपलं ध्येय जे आहे ते या ओवीला स्वतःच्या जीवनात साकार करण्याचं आहे। आणि त्याच्यानंतर पुढचा श्लोक बहुनाम जन्मनान म्हणते नंतरचा पुढचा श्लोक आहे तो आहे 21वा श्लोक। आणि हा श्लोक जो आहे तो काय झालं आतापर्यंत की आपण भगवंत सर्व दूर पाहायचा असा जो आपला जो उद्देश आहे तो कशा प्रकारे साध्य होऊ शकतो। निर्गुणाची डायरेक्ट उपासना करून की सगुणाची उपासना करून आणि मग ती एक स्टेप समजून एक पायरी समजून त्यावर पाय ठेवून पुढे जायचं म्हणजे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। आणि त्या पायरीवर जर पाय ठेवायचा तर त्याच्यानंतर काय करायचं म्हणजे सारासार विचार आणि संत संगे। आता ती पायरी कोणती तर ती पायरी जी आहे त्या पायरीचं वर्णन या श्लोकांमध्ये आलेलं आहे। म्हणजे सकाम भक्ती ज्याला आपण म्हणतो, आपण व्रत करतो, उपासना करतो, स्वसंवाद करतो, तीर्थयात्रा करतो, पुरस्चरण करतो, हनुमान चालिसाचा आजकाल खूप ऐकतो आपण, सुंदरकांड हनुमान चालिसाचा पाठ करतो आणि हनुमानजीला प्रसन्न करून घेतो। देवीबद्दल देवी महात्म्य खूप ऐकलेलं आहे की कामाक्ष देवीला जाऊन ती प्रसन्न होते तंत्रविज्ञानाने। त्या देवीला जे आहे ते आपण प्रसन्न करून घ्यावं। आणि या 20, 21, 22 या 2-3-4 श्लोकांमध्ये जे आहे त्याच्याबद्दलचं वर्णन आलेलं आहे ते आपले विचार स्पष्ट करतील, क्लिअर करतील, आपल्याला क्लॅरिटी येईल आपल्याला त्या विचारांमध्ये की भगवद्गीता त्याच्याबद्दल आपल्याला कशा प्रकारचं मार्गदर्शन करते आहे। ही जी सकाम भक्ती जी आम्ही सर्वदूर पाहतो,
सर्वसाधारण आहे, घरोदारी आपल्याला पाहण्यात येते, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेतो. पारायण सुद्धा चालत राहतात, देवतेंची उपासना चालत राहतात, गणपती अथर्व शीर्षाचे पारायण चालत राहतात. हे सर्व काय आहे, याच नेचर कशा प्रकारचे आहे, हे कसं करायचं, काय समजून करायचं, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, काय मिळणार आहे आम्हाला, खरा देव कोणता, आणि खरा देव जर तो असा असेल की जो आम्हाला दिसत नाही, निर्गुण निराकार असेल, तर हा जो मारुती आहे, गणपती आहे, देवी आहे, शिव आहे, विष्णू आहे, कृष्ण आहे, ह्या देवता कशा प्रकारच्या आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचा अधिकार किती आहे, हे कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते आपल्याला, काय ह्या सर्व देतील, जो निर्गुण निराकाराला पोचणार आहे तेच ह्या सर्व देतील का, हे सर्व प्रश्न ह्या आपल्याला येणाऱ्या 2-3-4 श्लोकांमध्ये त्याची उत्तर आपल्याला पाहायला मिळते. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, समर्थ रामदासांनी आपल्याला आश्वासन देऊन ठेवलेलं आहे की तुम्हाला नाही दिसत ना निर्गुण, तुम्हाला निराकाराची उपासना नाही करतायत, तुम्हाला भिंतीकडे पाहून नाही उपासना करतायत, भिंतीकडे पाहून ते साधन नाही करतायत, मग तुम्ही जे आहे ते सगुण स्वरूप आपल्या समोर घ्या, आणि सगुण स्वरूप घेऊन जे आहे ते त्याच्याबद्दल विचार करून खरा देव कोणता तो विचार करायचा आणि संत संग करायचा, असं त्या सगुण स्वरूपाचं भजन रामदासांनी सांगितलं आहे. इथे सगुण स्वरूपाचं जे आहे ते सकाम उपासना, जसं मी सांगितलं त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. निश्चितच आपल्याला जे आहे ते सगुण उपासना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आम्हाला खूप जास्त जे आहे ते उपयोगी आहे, आवश्यक आहे, एक निमित्त आहे, एक तो आम्हाला ब्रिज आहे, एक आम्हाला तो पर्याय वाव आहे. डॉक्टर काका त्याच्याबद्दलचं आपल्या समोर उदाहरण आहे. डॉक्टर काका इथे आले 20 वर्षापूर्वी आणि आम्ही त्यांचे पाय धरले आणि त्यांना आम्ही फॉलो केलं. मूठभर लोक का असे ना, पण ते त्यांना फॉलो करतात. ते गुरुदेव आहे, एक प्रकारचे ते देवता स्वरूप आहे आमच्याकरता, आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय मिळायला हवं ते आम्हाला मिळतही आहे. आज जर आमचा या ठिकाणी अभ्यास इतक्या वर्षानुवर्ष चाललेला आहे, तर हे त्या देवतेचं जे आहे ती प्रसन्नता आमच्यावर झालेली आहे, त्या गुरुची प्रसन्नता आमच्यावर झालेली आहे, त्यात काही वाद नाही. तर हे सर्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण थोडस जे आहे ते शोधून घ्यावं, समजून घ्यावं, नीट विचार केला, दृष्टी त्याप्रमाणे टाकली तर आपल्याला त्यातनं कळेल, आणि तिकडे पाहिलंच नाही तर मग कळणार नाही. तर ही सुद्धा एक गुरुकृपा आहे, जे आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, आणि आपल्याला जे आहे ते इच्छा होते की आम्ही काहीतरी करावं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय एका ओळीमध्ये की भगवंताच्या इच्छेशिवाय एक पत्ता सुद्धा हलत नाही, आणि असं जर त्यांची दृष्टी आहे की काहीच परमात्म्याशिवाय होत नाही, तर मग आम्ही कशा प्रकारे आम्ही आपल्या जीवनात वागलं पाहिजे, कशा प्रकारे ही उपासना केली पाहिजे. तर आता आपण या श्लोकाकडे वळूया. 20वा श्लोक आहे भगवद्गीतेचा. कामैस्तैस्तैर्हत ज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवता. कामैस्तैस्तैर्हतज्ञाना हतज्ञाना कामैस्तैस्तैर्हतज्ञाना
प्रपद्यन्तेन देवता प्रपद्यन्तेन देवता प्रपद्यन्तेन देवता तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. तर आपण त्याचे उच्चार जे आहे ते नीट लावून घ्यावे, करून घ्यावे, स्पष्ट करून घ्यावे. तर त्यांनी ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कामय स्थे. कामय म्हणजे काय? कामय म्हणजे कामना. मग तैतई स्थैचा अर्थ काय झाला या ठिकाणी? त्यामुळे ते म्हणजे त्या त्या कामनाने. कामना एक नसतेच, कामना बहु असतात, नवीन नवीन असतात. एका कामनेबद्दल पुष्कळशे फाटे फुटतात. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी लिहिलंय की त्या म्हणजे इहलोकाच्याही कामना असतात आणि परलोकाच्याही कामना असतात. म्हणून दोन वेळा ते आलंय की काय, त्या आलंय की काय. म्हणजे नुसतंच ह्या लोकाचे नाही, परलोकाचे सुद्धा काम. तर आम्हाला कामना, इच्छा आणि काहीतरी करावं असं जे वाटतं, कामनेची त्यांनी परिभाषा अशी केली की संयोगजन्य सुखाच्या इच्छेला कामना म्हणतात. म्हणजे काय, मी इथे बसलोय, मला गरमी होते, एसी मी जर ऑन केला तर मला बरं वाटेल. तर संयोगजन्य सुखाच्या इच्छेला कामना म्हणतात. माझी इच्छा झाली की बा एसी चालवावा. मग एसीचा आणि माझा जेव्हा संयोग झाला त्यावेळेस जे आहे अशी मी इच्छा केली त्याला कामना म्हणतात. तर संयोगजन्य सुखाच्या इच्छेला कामना म्हणतात. अशी कामनाची परिभाषा या ठिकाणी केलेली आहे. तैतै कामे स्थैर कामे. तर ते म्हणतात की कामना कशी आहे? म्हणजे कामना जी आहे ती दोन प्रकारची असते. कामना जी आहे ते म्हणतात दोन प्रकारची कामना आहे. तर म्हणे बरं, तर कोणती कामना जी आहे दोन प्रकारची कशी? तर म्हणे इहलोकाचे भोग आणि परलोकाचे भोग. बर, धनसंग्रहाची कामना सुद्धा असते. धनसंग्रहाची कामना जी आहे ती खूप धन मिळावं, इहलोकाचे भोग. धनसंग्रहाची कामना, संयोगजन्य कामना. कारण की खूप धन मिळालं तर काय होईल? तर मग मला जे आहे ते माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करता येईल पैशामुळे. आणि पैशामुळे जर त्या इच्छा पूर्ण होतील म्हणून त्याला त्यांनी त्याला जे आहे ते काय म्हटलंय, ही कामना कशी? म्हणजे धनसंग्रहाची. दुसरी आणखीन कामना काय धनसंग्रहामध्ये? त्यामुळे धनसंग्रहाची कामना जी दोन प्रकारची असतात. दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा मी श्रीमंत व्हावं, मी मोठं व्हावं. मग श्रीमंत झाला की मोठं होईल, मोठं आलं की चार लोक मला मग चार लोकांनी मला विचारलं, या म्हटलं, बसा म्हटलं, माझ्याशिवाय तुमचं काम, तुमच्याशिवाय काम चालणार नाही, तुम्हाला यावंच लागेल. अशा प्रकारचं त्यांनी हे केलं की तुम्ही आल्याशिवाय तिथे सुरू करणार नाही आम्ही कार्यक्रम, तुम्हाला यावंच लागेल त्या ठिकाणी. मग तुम्हाला विचारून आम्ही डेट पक्की करतो की तुम्ही इथे आहात की नाही आहात. ते हे काय झालं तर म्हणे हा अभिमानजन्य सुखासाठी हे सर्व आम्ही करतो आहोत, ती कामना आहे. ही कामना कशा प्रकारची आहे? त्यामुळे ही धनसंग्रहाची कामना, त्याच्यामध्ये अभिमान जो आहे तो मिळलेला आहे. म्हणजे मला अभिमानाची माझी कामना आहे की मला अभिमान जो आहे तो हवा आहे, अभिमानाला पूर्ण करण्याची इच्छा. दुसरी कामना काय? पुण्य संग्रहाची कामना. म्हणजे तीर्थयात्रा करायची, दानधर्म करायचे, NGOs ला जे आहे ते आम्ही काहीतरी मदत करायची. आणि काय काय मग असं सर्व झालं म्हणजे काय करतील ते म्हणजे, हो तुम्ही खूप पुण्यवान आहात, तुमच्यासारखं पुण्यवान कोणी नाहीच. एवढं मोठं तुम्ही जे आहे ते पुण्य करता आहात, दान धर्म करता आहात. मग पुण्यसंग्रहाची कामना दोन प्रकारची, की इथे पुण्यवान म्हणायला जावं असं, आणि दुसरं असं की परलोकात भोग प्राप्त व्हावे, म्हणजे स्वर्ग मिळावा.
पण त्या कामनेमध्ये म्हणजे की स्वर्ग मिळावा, याच्यामध्ये सुद्धा असा एक भाव पण त्याच्यामध्ये हे सुद्धा वस्तुस्थिती आहे की एकदा ते भोग पूर्ण झाले किंवा परत तुम्हाला वापस यावं लागेल, हे आहेच परत. पण तरी पण पुण्यसंग्रहाची कामना म्हणजे परलोकात जे आहे ते भोग प्राप्त व्हावे, तर अशी सर्व इच्छा कामना. आता हे सर्व का बोलतो की हे आपल्या सर्व दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला सर्वाला त्याचा अनुभव आहे ह्या कामनांचा. आमच्या अंतःकरणामध्ये काय असतं तर म्हणे सर्वच अंतःकरणामध्ये त्रिगुणाचं प्राबल्य असतं. असं कोणतेही अंतःकरण नाही ज्याच्यामध्ये त्रिगुण नाही, म्हणून कारण त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे. त्रिगुणातीत कोण आहे तर म्हणजे फक्त गुरुच आहे. तर सतत अनेक संकल्प निर्माण करणं हे अंतःकरणामध्ये जे आहे ते आमचं चालत राहतं. मग त्या संकल्पामध्ये काय येतं तर म्हणे वित्तेषणा, लोकेषणा, दादेषणा, पुत्रेच्छा, वेगवेगळ्या प्रकारच्या कामना इच्छा ज्या आहेत त्या त्याच्यातनं निघत असतात. आणि ह्या सर्व कामना ज्या आहेत ते भोग वासनेतून परत निर्माण होतात. वासना झाल्या आणि ते जर पूर्ण झाल्या त्यातून आणखीन जे आहे त्या ते भोग पूर्ण झाला, मग त्या भोग वासनेतून जे आहे ते आणखीन कामना निर्माण होतात. मग आता त्यांनी असं म्हटलंय की कामही ज्ञाना, तर ते काय करतो की तर ज्ञाना याचा जो त्यांनी सांगितलेला आहे की म्हणजे असं की ह्या कामना जे आहे हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान ज्याला मी कामनांना अज्ञान म्हणतो, तर ह्या कामनांमुळे काय होतं की ज्ञान झाकलं जातं. तत्ज्ञाना, ज्याचे ज्ञान झाकले गेले आहे अशी माणसे, असं त्याचा अर्थ केला इथे रामचंद्रदास महाराजांनी. म्हणजे अज्ञानेना मृतम ज्ञानम तेन मुह्यती जंतव, म्हणजे अज्ञाने झाकेले ज्ञान त्या योगे जीव मोहिले. मग ह्या अज्ञानाने ह्या कामनेनी काय झालं तर म्हणजे अंतःकरणामध्ये ह्या कामना उत्पन्न झाल्या आणि त्यांनी अंतःकरणाचं जे शुद्ध ज्ञान होतं ते झाकलं गेलं, झाकवलं गेलं. अंतःकरण कलुषित झालं, अंतःकरण मलिन झालं. आणि मग अंतःकरणाने अज्ञानाने जर असं ते झाकलं गेलं या संकल्पाने, मग काय झालं तर म्हणजे तो जो जीव आहे तो ज्ञानाबद्दल विसरला आणि जे त्याला कामना होत होत्या त्याच्यामध्ये त्या पूर्ण करण्याची इच्छा त्याची झाली, म्हणजे मोह झाला. कामस्थिते स्थैर हतज्ञाना, धूमेना प्रियते वन्नी यथादर्शी मलेनच. धुमेना प्रियते वन्नी, धूर जर असेल, धूर जर उडा अग्नीमधनं धूर आला तर तो अग्नीला जो आहे तो काय करतो तो म्हणजे तो अग्नीला झाकतो. धूर जे आहे ते धुरामुळे मग अग्नी आपल्याला समोर दिसत नाही. आणि तसंच यथादर्शी मलेनच म्हणजे आपला आरसा आहे त्याच्यावर जर मळ जर आला तर तो सुद्धा जो आहे तो मग तो आपलं स्वरूप त्याच्यामध्ये आपलं जे प्रतिबिंब आहे ते दिसणार. तर तसंच अज्ञानाचं जर तिथे धूळ असेल आपल्या अंतःकरणामध्ये तर मग काय होईल तर म्हणे त्यातलं ज्ञान, त्यातलं जे अज्ञानामुळे जे आहे त्यातलं ज्ञान समोर येणार नाही. मग त्याचा परिणाम काय होईल की आमच्या संकल्पांना बाहेर वाव मिळेल आणि जीवाला मोह होईल. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भव, म्हणजे काम हाच क्रोध आहे. म्हणजे ह्या कामना ज्या आहेत त्या काय आहेत ते एकदा शिगाला पेटला की क्रोध होतो. मग हा काम पुढे जन्माला आला तर म्हणजे हा रजोगुणात जन्माला, रजोगुण रजोगुणामध्ये काम जन्म होऊन त्याचं क्रोधात रूपांतर झालं. मग काय झालं, महाशन महापात्मा, म्हणजे हा महाभोगी आणि महापापी विद्येन इह वैरिणी. याला काय समजायचं म्हणे, याला तुम्ही वैरिण समजा. का वैरिण समजा तर म्हणे हे जे अज्ञानाच्या संकल्पना आहे, इच्छा आहे, वासना आहे, तृष्णा आहे, या सर्व कशा आहे म्हणजे या तुमच्या वैरी. म्हणजे असं का म्हणतो तुम्ही वैरी, आम्हाला तर रोजच असतात. म्हणजे त्या वैरी यासाठी समजायच्या तुम्ही की तुम्हाला त्याच्यापासून दुःख होतं की नाही, त्याचा परिणाम काय होतो. शेवटी निपस्त काय तर म्हणजे निपस्त दुःख, यात काही वाद नाहीये. म्हणजे याच्यामध्ये कोणी शंका उत्पन्न नाही करणार.
की काम आणि क्रोधामधनं जे आहे ते शेवटी काय उत्पन्न होतं. मग असं जर होत असेल आणि आम्हाला जर हे माहिती अध्यात्मामध्ये राहून मागच्या 20 वर्षामध्ये आता अभ्यास चाललेला आहे की परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच शरीर मिळालंय. पहिलं तर हे, आणि हे जे शरीर मिळालंय परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ते कसं परमात्म्याकडे जाईल. त्यामुळे त्यातलं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामध्ये अज्ञान जाऊन तिथे ज्ञान प्रकट झालं पाहिजे. त्यामुळे कसं प्रकट होईल, त्यामुळे विवेकाने प्रकट होईल. विवेकयुक्त जो आहे तुम्ही राहिला आपल्या जीवनामध्ये, तर विवेकाने काय होईल, तर म्हणे विवेक वैराग्य की त्यांनी त्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकट होईल. आणि हाच जो आहे तो काय आहे, म्हणजे हा मुख्य उद्देशच मनुष्य जन्माचा. तर आमची जी इच्छा आहे, आम्हाला पाहिलं पाहिजे की आमच्या कामना आम्ही पुढे कशा वापरतो, काय करतो. हे करता म्हणून जे आहे ते एवढा या ठिकाणी कामनांचा आपण विचार करतो आहोत. आणि हे चरण जे अर्ध चरण जे आहे, तैते कामे रत ज्ञाना, कामई रत ज्ञाना, हे झालं. आणि प्रपद्यंते अन्य देवता. आता पुढे त्यांनी असं म्हटलंय की भाई प्रपद्यंते अन्य देवता. प्रपद्यंते म्हणजे शरण होतात. तर पुरुषाचं ज्ञान जे कामनेने झाकलेलं आहे, आणि पुरुष काय करतात, कामनापूर्तीसाठी जड पदार्थाचा आश्रय घेतात, देवतांचा आश्रय घेतात, आणि नंतर जे आहे त्याला परिणाम जो होतो तो जन्ममरणाला प्राप्त होतात. तर इथे काय करायचं, प्रपद्यंते अन्य देवता, त्यामुळे ते अन्य देवतांना शरण होतात. पण कुणाला होतात, म्हणजे अन्य देवता. म्हणजे या ठिकाणी त्यांना असं म्हणायचं आहे की ते जो खरा देव आहे त्याला न ओळखता, तो जो सर्वसाधारण देव ज्याला समजतात, देवतांना समजतात, त्याला जो आहे ते शरण होतात. तम नियममास्थाय. मग त्याप्रमाणे काय होतं, तो म्हणजे जे आहे ते त्या देवतांच्या त्या नियमांना धारण करून ते त्या देवतांना शरण होतात. आणि ते कसं करतात सर्व, तर म्हणजे प्रकृत्या नियता स्वया, म्हणजे जो आहे तो कामनेमुळे विवेक झाकल्याने तो आपल्या प्रकृतीला परवश राहतो. तो आपल्या प्रकृती स्वभावाला जो आहे तो परवश राहतो. प्रकृती म्हणजेच व्यक्तिगत स्वभाव, असं या ठिकाणी म्हटलंय. स्वभाव मूर्ती वर्तते, म्हणजे व्यक्तिगत स्वभावाला कोणी सोडू शकत नाही. व्यक्तिगत स्वभाव प्रत्येकाला माहिती आहे. स्वभावात काय दोष आहे हे पण माहिती आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही व्यक्तिगत स्वभावाला जरी सोडू शकत नाही, तरी स्वभावामध्ये जे दोष आहे त्यांना तुम्ही रेक्टिफाय करू शकता, त्याग करू शकता, असे जे रामसुखदास महाराजांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की असं जर नाही करू शकत तर मग मनुष्य जन्माची एवढी माहिती कशाला घ्यायची. मग मनुष्य जन्माची माहिती घ्यायचा काही प्रश्नच उठत नाही, जर तुम्ही त्याला करेक्ट नाही करू शकत, त्याला रेक्टिफाय नाही करू शकत. म्हणजे मनुष्य दोष दूर करण्याकरता आणि शुद्ध अंत करण्या त्याचं व्हावं याच्याकरता मनुष्य काय, तर तो समर्थ आहे. मग असं होत का नाही, तर म्हणे असं का होत नाही, तर म्हणे त्याचा उद्देश जो आहे तो कामनापूर्तीचा असतो. अंतःकरणाला शुद्ध करावं याचा नसतो. अज्ञान जावं ज्ञान यावं हा उद्देशच नाही. हा उद्देश त्या ठिकाणी की कामनापूर्ती करावी. मग कामनापूर्तीचा जर दोष असेल, तुमचं अंतःकरण शुद्ध कसं होईल. मग ती स्वभावाची प्रबलता त्या ठिकाणी जी आहे ती तुम्हाला अनुभवास येईल. तर तंतम नियम आस्थाय, कामनापूर्तीचे जे अनेक उपाय विधी जे आहे, आता हे देवतांबद्दलचं वर्णन चाललेलं आहे पुढे.
की देवतांची आता उपासना करायची. देवतांची उपासना, देवतांचे जे नियम आहे, जे विधी आहे, विधान आहे, जे तुम्ही यज्ञ करणार, जो तुम्ही ध्यान करणार, जो तुम्ही मंत्र करणार, त्यांचे वेगवेगळे उपासनेचे नियम पाळून अमुक विधी करायचा, अमुक स्थान ठेवायचं, अमुक नियम करायचे, हे सर्व जे आहे ते कसं आहे तर म्हणे तमतम नियमम आस्थायो, ते सर्व करून त्या देवताची काय करायचं तर म्हणे ते उपासना करायची. कांक्षत कर्मणां सिद्धी यजंतम इहम देवता प्रपद्यंते अन्य देवता. त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की आमची इच्छा आहे, काहीतरी आम्ही इच्छा ठेवायची आणि त्याप्रमाणे कर्म करायचं आणि त्या देवतांना शरण जायचं, भगवंताला शरण नाही जायचं. आता हे कसं काय तर काय होतं पुष्कळ वेळा की भगवंताची पूजा, भगवंताची अर्चना, भगवंताची उपासना, भगवंताचं साधन ज्याला आपण म्हणतो, पुष्कळ वेळा आपण असं समजतो की आमची काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी, त्याच्याकरता आम्ही जे करावं तीच भक्ती आहे. अशा प्रकारचा जो आहे तो समज त्या ठिकाणी आहे. त्याच्याकरता त्यांनी असं सांगितलंय की अन्य देवतांना शरण जातात पण भगवंताला शरण जातात. त्यांना माहिती की भगवंताकडे गेलं तर काय मिळेल, त्यांना भीती वाटते. पुढे माझं मी पणच निघून जाईल तर जे आहे ते सध्याची मी जो इथे मजा करतोय तो पाठीमागे राहून जाईल. म्हणून ते आपल्या एक पर्टिक्युलर लेवल पर्यंत जातात. त्याच्यानंतर ते पुढे जायला झुजत नाही. तेवढं एवढं पुष्कळ आहे. तो एक यंग मुलगा होता, तो जो आहे तो अध्यात्मामध्ये वेदांताच्या क्लासेसमध्ये जात होता, नंतर त्याने सोडून दिलं जाणं. तर मी त्याला विचारलं की ते काय झालं. नाही म्हणे मला जे आहे ते त्याची भीतीसारखी वाटली की आता मला पुढे जे आहे ते याच्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही व्यवहारामध्ये, अशी भीती वाटली म्हणून मी जे आहे ते सोडून दिलं. भगवंताला शरण जात नाही, अन्य देवतांना शरण जायला त्यांना प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यामध्येच त्यांना राहायचं असतं, डुबायचं असतं, आपला स्वार्थ पूर्ण करायचा असतो. त्याच्यामध्येच ते विचार करतात की मजा मजा येईल, पण जगी सर्व सुखी असा कोण आहे. हे समर्थांचं ब्रीद वाक्य जे आहे, मनाच्या श्लोकामधलं जे वाक्य आहे ते त्यांना त्यावेळेस जे आहे ते लक्षात येत. आणि त्यांना असं माहित असतं की हे देवता काही भगवत स्वरूप नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. देवतांची सत्ता जी आहे आपण मानूया, मारुतीची सत्ता मानूया, देवीची सत्ता मानूया, काळ भैरवाची सत्ता मानूया. मग आता त्यांची सत्ता जर त्यांना जर भगवंताशिवाय ते वेगळे आहे, ते जर अंतवान आहे, देवता येणारे आणि जाणारे आहे, तर त्यांनी जे फळ देतात ते कसं होईल. तेही फळ अंतवंतच फळ असेल. अंतवत्तू फलम तेषाम. भगवंताला भजलं तर अविनाशी फळ मिळेल आणि देवतांना भजलं, अन्य देवतांना भजलं म्हणजे ज्याच्याकरता तुम्ही भजला ते फळ तुम्हाला त्याप्रमाणे मिळेल. तर मग असं का आपण करतो म्हणजे यासाठी आपण करतो म्हणजे आमची कामना जी आहे ती आमची स्वभावाची परवशता आहे. आमचा स्वभाव जो आहे, जानामि धर्मम नचमे निवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, म्हणजे अधर्म करण्याकरता माझी निवृत्ती होत नाही आणि धर्म करण्याकडे मला तिथे जायची इच्छा होत नाही. प्रवृत्ती माझी अधर्माकडे होते, धर्माकडे होत नाही असं तो दुर्योधन म्हणतो. म्हणजे मला माहिती आहे काय प्रवृत्ती आहे आणि काय निवृत्ती आहे, काय करायला हवं काय करायला हवं हे मला खूप माहिती आहे, पण माझ्या स्वभावाची परवशता अशी. मग इथेच तो मनुष्य जन्माचं महत्व जे आहे ते रामचंद्रदास महाराजांनी असंच लिहिलंय की अरे मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला आहे, तो कशाकरता मिळाला आहे. आणि इथे जर ही स्वतंत्रता नसेल तर मग मनुष्य जन्म मिळालाच कशाला. मग त्या मनुष्य जन्माचा काही अर्थच राहणार नाही. त्याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ त्यांनी हे समजावून दिलाय की तुम्हाला स्वतंत्रता आहे, जरी आपण असं म्हणून घेऊ थोड्या वेळा नाही हो काय करावं, स्वभाव तसा आहे. पण ते असं सांगतात या ठिकाणी, कान आपले उपटतात, म्हणतात कान पकडतात की नाही याचा विचार कर, अध्यात्म काय म्हणतो. ह्याच श्लोकांमध्ये आपल्याला अर्थार्थी असं जे वर्णन आलेलं होतं मुमुक्षु, तर अर्थार्थी मुमुक्षुत्व वगैरे जे भक्तांबद्दलचं वर्णन आलं होतं, तर त्यांनी त्या भक्तांमध्ये आणि ह्या इथे जे वर्णन केलेलं आहे की तुम्ही दुसऱ्या देवतांना शरण जाता, अन्य देवतांना शरण जाता, या भक्तांमध्ये काय फरक. तर त्यांनी मग त्या ठिकाणी असं सांगितलं की अर्थ आणि अर्थार्थी या भक्तांमध्ये कामनेची मुख्यता नाही. अर्थ म्हणजे देवाला साथ घातली,
पण देवाला जी साथ घाटणं की तू माझा आहे तुझ्याशिवाय मला कोणी नाही, ही जी भावना त्या ठिकाणी आहे ती मुख्य आहे. संकट हे नंबर 2 वर आलं, पण अर्थता जी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. अर्थार्थीमध्ये सुद्धा ते सांगितलं की का भक्तामध्ये कामनेची मुख्यता त्या ठिकाणी नाही, काय तर म्हणे भगवंताची मुख्यता आहे. ते फक्त भगवंताला शरण जातात, अन्य देवतांना ते शरण जात नाही. अर्थ आणि अर्थार्थी म्हणून भगवंताची मुख्यता असल्यामुळे ते कसं आहे तर म्हणे जे आहे ते हितप्रद आहे, कारण भगवंताची त्याच्यामध्ये मुख्यता आहे, प्रधानता आहे. आता पुष्कळ काय होतं की आमच्या कामना ज्या आहेत त्या अनेक असतात, आणि कामना जर आमच्या अनेक असतील तर मग अनेक देव त्याप्रमाणे आम्ही जो आहे तो उपासना करतो. म्हणजे आम्हाला जर पैसा वैसा हवा असेल तर आम्ही लक्ष्मीची उपासना करणार, आम्हाला बुद्धी हवी असेल तर बुद्धी देवता गणपतीची आम्ही उपासना करणार. तर बलोपासना हवी असेल तर सूर्याची उपासना करणार. तर अशा प्रकारे कामना अनेक आणि देवता पण अनेक. मग असं जर असेल त्या ठिकाणी तर मग त्या ठिकाणी उद्धार होणं कठीण आहे, असं हे रामसूरदास महाराज या ठिकाणी दिसतात. मग आता कसं करायचं आम्ही? पहिली गोष्ट तर ही की त्यांनी सांगितलं की अन्य देवतांना शरण जाऊ नका, पण अन्य देवतांना शरणच जायचं असेल तर मग तुमच्या ज्या काही कामना अनेक आहे तिथे उपास्य दैवत एकच ठेवा. कामना अनेक, उपास्य दैवत एक. कामना अनेक आणि अनेक दैवत असं नको. कामना अनेक आणि उपास दैवत एक, उपास्य दैवत एक. त्या ठिकाणी जो आहे तुमचा उद्धार जो आहे तो होईल असं त्यांना म्हणायचं. मग आता ते लोक म्हणतात की भाई हमारी कामना जो है, हमारी इच्छा जो है वो तो कोई जाती नहीं है. असंही त्या ठिकाणी एक आहे की डॉक्टर साहब बोले जो है बस वो जो स्वभाव हमारा हो गया वो जाता नहीं है. तो फिर ये कि किसने बनाया ये? तर रामसुखदास महाराज या ठिकाणी म्हणतात की हे काही परमात्म्याने नाही बनवलं आहे, हे प्रकृतीने बनवला नाहीये. ते म्हणतात तुमचा स्वभाव तुम्ही मनुष्याने स्वतःच बनवलेला आहे. तुमच्या कर्मानुसार आणि कर्मफळ तुम्हाला जे कर्मानुसार तुमच्या वासना त्या ठिकाणी निर्माण होतात. मग कर्मानुसार जीवाच्या कर्मानुसार त्या ठिकाणी वासना निर्माण होतात, आणि त्या वासना निर्माण होऊन त्याप्रमाणे जो आहे तो पुढे तो कार्य करतो. त्याचा अर्थ काय झाला, त्याच्यात आणखी अनेक वासना निर्माण होतात. त्याचा अर्थ हा झाला की त्यांनी स्वतःच त्या कामना बनवलेल्या आहे, आणि मग ज्यांनी बनवलेला आहे त्यालाच जिम्मेदारी आहे की त्यांनी समाप्त करावं, असंही त्यांनी लिहिलंय. जे मनुष्याने स्वतः त्या कामना निर्माण केलेल्या आहेत, तर मनुष्याची त्या जीवाची स्वतः जबाबदारी आहे की त्यांनी जे आहे ते काय केलं पाहिजे, म्हणजे त्या समाप्त करायची जिम्मेदारी सुद्धा त्याचीच आहे. आता रतज्ञाना जो हा शब्द या ठिकाणी आलेला आहे त्याच्याबद्दलच सुद्धा विवरण केलेलं आहे. ते विवरण अशा प्रकारचं आहे की ते झाकलं गेलेलं आहे, म्हणजे त्याचे ज्ञान झाकले गेले आहे असा अर्थ केला आहे. याचा अर्थ ते ज्ञान नष्ट झालेलं नाही. एखादं भांड असेल आणि त्याच्यावर झाकण ठेवलं असेल आणि आतमध्ये वस्तू आहे, तर वस्तू नष्ट नाही झाली. वस्तू योग्य आहे, बरोबर आहे, जशी असायला हवी तशी आहे, फक्त झाकण त्याच्यावर लागलेलं आहे. मग तसंच आमच्या भगवंताचं ज्ञान आमचं आम्हाला, म्हणजे मी कोण याचं ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी आहेच. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान त्या ठिकाणी आहेच. सर्वम खलिदम ब्रह्मास्मीचं ज्ञान त्या ठिकाणी आहेच. पण हे जे ज्ञान आहे हे काय झालंय तर म्हणे हे कामनामुळे, इच्छांमुळे जे आहे ते वासनांमुळे काय झालं तर म्हणे ते जे आहे ते झाकलं गेलेलं आहे, ते नष्ट झालेलं नाहीये. त्यांना फरक जो सांगायचा आहे तो हा सांगायचा आहे की नष्ट झालं असेल तर मग कसं निर्माण करायचं याच्यावर विचार करता येईल, पण जे नष्ट झालेलं नाहीये, फक्त झाकण उचलायचंय, आवरण जायचंय. तर आवरण जे आहे ते का जात नाही तर म्हणजे मल आणि विक्षेप हे दोष त्या ठिकाणी आहे. मग मल आणि विक्षेप दोष दिल्यानंतर मग आवरण जे आहे त्या ठिकाणी
काढण्याकरता, याचा अर्थ हा झाला की एखाद्या वस्तूला तुम्हाला जर प्राप्त करायची असेल आणि ती एखाद्या गुहेमध्ये असेल, तर पहिले तर हे आहे की तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय तुम्हाला ती वस्तू मिळणार नाही. खाणीमध्ये एखादा उतरतो, तो खाणीमध्ये पोहोचल्यानंतर त्याला त्याच्या खाणीमध्ये जे काही आहे ते मिळू शकेल, पण जो पण उतरत नाही तो पण कसं मिळेल? मग ते उतरण्याकरता मध्येच अडचण आहे ती कशाची, तर म्हणजे मळ आणि विक्षेपाची. मग ते खाली जर तुम्ही उतरला, मळ आणि विक्षेपाला दूर करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला, तर मग तुमचं आवरण जे आहे ते दूर होईल. मग झाकलं गेलेलं जे ज्ञान आहे ते काय होईल, तर म्हणजे ते समोर येईल. आणखीन कामनेबद्दल त्यांनी असं म्हटलं की कामना म्हणजे बहुतेक रजोगुणाबद्दल जे आहे त्याचा प्राधान्य त्याच्यामध्ये आहे, कामना शब्दामध्ये. आणि तमोगुण कमी, रजोगुण जास्त, अशा ज्या इच्छा असतात त्यांना ते कामना म्हणतात. तिथे भोगाची इच्छा मुख्य असते. आणि चालू केली मशीन बघ. माया अपहत ज्ञाना, याच्यामध्ये काय आहे म्हणे की याच्यामध्ये जो आहे ते आसुर भाव, असत्य, कपट इत्यादीचा आश्रय जो आहे त्या ठिकाणी जास्त असतो. मला तात्पर्य असं आहे की या ठिकाणी जो विचार मांडलेला आहे तो अशाच प्रकारचा मांडलेला आहे या ठिकाणी त्यांनी, की म्हणजे त्या त्या कामनांनी ज्याचे ज्ञान झाकले गेलेले आहे अशी माणसे आपापल्या प्रकृती स्वभावाला परवश होऊन त्या त्या देवतांच्या त्या त्या नियमांना धारण करून दुसऱ्या देवतांना शरण होतात. आणि पुढे त्यांनी मग असं म्हटलंय की जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक पूजन करू इच्छितो त्या त्या देवतेच अहम, मी त्या श्रद्धेला दृढ करतो. आता या ठिकाणी सांगितलं की तुम्ही देवतांना शरण जाता, तर पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जर मारुतीला शरण गेला तर आता मारुतीचे बद्दलची जी श्रद्धा भक्ती आहे, म्हणजे तुमचे मी भगवान या ठिकाणी म्हणतात ते की ती तुमची धारणा जी आहे, मी तिला काय करतो तर म्हणजे त्याला मी आणखीन पक्की करतो, त्या श्रद्धेला जे आहे ते दृढ करतो. यो यो यायाम तनु भक्त, तर म्हणे मी त्याला जे आहे ते जो जो त्या ठिकाणी जो हे आहे, म्हणजे जी देवता आहे, यो यो यायाम म्हणजे जो 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 जैसे जैसे, जो जो जिस जिस, म्हणजे जो जो ज्या ज्या देवतांना भजतो, असा त्याचा अर्थ आहे की यो यो यायाम तनु भक्त. आणि श्रद्धया अर्चितुम इच्छती, म्हणजे त्या ठिकाणी काय करतो तर म्हणे ती श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा जी आहे मी ते पूजन करतात त्याचं, तो पूजन करायची त्यांची इच्छा असते. श्रद्धया अर्चितुम इच्छती, ही श्रद्धा ती भगवंत वाढवतात. आणि तस्य तस्याम चलाम श्रद्धा, तर त्यांनी म्हटलंय की त्याप्रमाणे तशी तशी तस्य तस्याम चलाम म्हणजे तस्य अचलाम, म्हणजे त्याप्रमाणे मी त्याला अचल करतो. कशाला अचल करतो? श्रद्धा, श्रद्धेला मी अचल करतो. तस्य तस्य अचलाम श्रद्धा तामेव विददाम्यहम, म्हणजे तामेव म्हणजे त्या ठिकाणी जो आहे मी त्या श्रद्धेला काय करतो तर म्हणे विदधामी अहम, त्या श्रद्धेला आणखी मी जे आहे ते पुढे वाढवतो, त्या श्रद्धेला जे आहे मी पक्क करतो. आता असं कोणी म्हणेल की तुम्ही देवता म्हणता आणि भगवान कृष्ण म्हणतात, म्हणे भगवान देवता जे आहे ते कमी प्रतीचे आणि भगवान श्रीकृष्ण वरच्या प्रतीचे, असं काही तुम्ही म्हणता का? तर म्हणे हो, म्हणे अध्यात्मामध्ये ज्या ईश्वराच्या संकल्पना आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला मग त्याच्यातला फरक कळेल आणि मग वरती खाली असं राहणार नाही. म्हणजे सर्वदूर परब्रह्म आहे ही एक लेवल आहे. परब्रह्म आणि माया असं जर म्हटलं तर तो ईश्वर झाला, आणि परब्रह्म, माया आणि सटल वर्ड म्हणा तुम्ही त्याला, आणि विश्वमन म्हणा, ते हिरण्यगर्भ झालं. आणि परब्रह्म, माया, सटल वर्ड आणि फिजिकल वर्ड, हे विराट स्वरूप ज्याला आपण म्हणतो ते काय झालं, त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते देवता आले. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आहे की
कोण कमी कोण जास्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार न करता हे लेवल्स त्या ठिकाणी जे आहे ते समजून घ्यावे की कोणत्या लेवलला कशा प्रकारचं महत्व आहे. जेव्हा आम्ही साधना करतो त्याच्याबद्दल जे आहे ते काय स्पष्टता आपल्याला असली म्हणजे मग आमची साधना जी आहे कारण आम्हाला शेवटी काय आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पावेचे निर्धारे असं आहे. जरी ह्या श्लोकांमध्ये सकाम भक्तीचं वर्णन जरी असलं तरी आमचा उद्देश या ठिकाणी काय आहे तर आम्ही जे आहे ते पुढच्या निर्गुण तत्वाला प्राप्त व्हावं अशाच प्रकारचा तो उद्देश आहे. म्हणून मग गणेश पुराणामध्ये आम्ही जर पाहायला गेलो तर गणेशाची तुम्हाला वंदना दिसेल, खूप ख्याती मिळेल. विष्णू ही सबकुच, विष्णू पुराणामध्ये विष्णूला सर्व त्यांनी मानलेलं आहे. शिवपुराणामध्ये शिवाला सर्व मानलं आहे. देवी भक्तांना पण या देवी सर्व भूतेषु सर्व चैत्यम विधीयत म्हणजे जो तुम्ही ओळखता ते देवी, जे नाही ओळखत ते सुद्धा देवी, जे माहिती ते देवी, जे नाही माहिती ते देवी. मग शिव आपले शंकर जे आहे ते इच्छापूर्ती करतात आणि कृष्णजी काय करतात ते मोक्ष देतात का. म्हणजे अशा प्रकारचं सर्व जे मी का म्हणतो या ठिकाणी की थोडस आपल्याला एकदा ईश्वराची संकल्पना स्पष्ट झाली की ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, हिरण्यगर्भ म्हणजे काय, विराट स्वरूप म्हणजे काय, ते एकदा आपल्याला समजलं की देवतांची उपासना करणं म्हणजे काय आणि परब्रह्माला एकरूप होणं म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टता येईल. आणि हे श्लोक वाचताना त्याच्याबद्दलची स्पष्टता मला असं वाटतं की असलेलं बरं. तर आता हे की अन्य देवता की त्याची उपासना आहे आपली इच्छा पूर्ती करता हा इथे या ठिकाणी चाललेला आहे आणि ती श्रद्धा मी अचल करतो असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. तर ते म्हणतात की म्हणे तुम्ही शेवटी लक्ष काय करायचं की एकामध्ये आम्ही सर्वांना पाहायचो आणि सर्वांमध्ये एकच आहे हे लक्ष ठेवायचं. म्हणजे एकामध्ये आम्ही सर्वांना पाहायचो आणि सर्वांमध्ये एकच आहे हे लक्षात ठेवायचं. अशी अचल श्रद्धा त्या ठिकाणी जी आहे ती आम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करता आली पाहिजे उपासना करताना. आणि ही जर हळूहळू जर डेव्हलप करता आली तर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल पुढे वाढता येईल. तर आता त्या ठिकाणी याचं स्पष्टीकरण केलं या श्लोकाबद्दल रामसुखदास महाराजांनी. त्यांनी असं म्हटलं की भगवंत जो आहे त्यांनी असं नाही म्हटलं की नाही तुम्ही माझ्याचकडे या म्हणून. जो मनुष्य ज्या देवतेचा भक्त होऊन श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या मनुष्याची श्रद्धा त्या देवतेच्या ठिकाणी मी दृढ करतो असा या श्लोकाचा अर्थ आहे. मी तो दुसऱ्याकडे न जाता माझ्याकडे यावा असं काही मी करत नाही भगवंताचं असं म्हणणं या ठिकाणी. भाष्यकारांनी त्याला अशा प्रकारे त्याचा अर्थ केलेला आहे की जरी त्या देवतांच्या भक्तीपासून कामना असल्याने ह्याचे कल्याण होत नाही. आता ह्याचे कल्याण होत नाही असं शब्द आल्यावर तुम्ही संपून जा की हे काय म्हणतात ते भगवंत. भाष्यकार काय म्हणतात, भाष्यकारांनी असं इथे लिहिलंय की दुसऱ्याकडे जाता माझ्याकडे यावे असे मी करीत नाही. एक तर हे झालं. आणि दुसरं काय, जरी त्या देवतांच्या भक्तीपासून कामना असल्या कारणाने त्याचे कल्याण होत नाही तरी पण त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या देवतेकडे जाऊ देतो. मग मी जायचं की नाही जायचं देवतांकडे, हनुमानाची मी उपासना करायची की नाही करायची हा प्रश्न त्या ठिकाणी येतो ना. त्यामुळे नाही कल्याण होत नाही याचा अर्थ त्यांनी असाच सांगितलेला आहे की तुम्हाला आत्मानुभव त्यांनी होणार नाही. तुम्ही जर सकाम भक्तीने उपासना कराल तर सकाम भक्ती ज्याच्याकरता तुम्ही करता आहात ते तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे काय करायचं की तुम्ही भक्ती आपली वाढवा आणि हळूहळू जे आहे ती भक्ती वाढली की तुमच्या हळूहळू इच्छा ज्या आहेत त्या कमी होतील. असं सुद्धा आहे. जसं जसं मन शुद्ध होत जाईल वासना कमी होत जातील तसं तसं जे आहे पुढच्या टप्प्याकडे आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी प्रोग्रेस होईल. पण त्याचे कल्याण होत नाही म्हणजे एखादा पकडून ठेवलं देवतांना त्याच्यामध्ये सर्व ठेवलं त्यांनी संसारामधलं सर्व काही नेहमी मागत राहिला लोकांचं कल्याण त्याच्या बेसिसवरच करत राहिला तर मग ते म्हणतात की त्याचं कल्याण नाही होणार. आणि हे सर्व एकदा स्पष्टता आल्यानंतर मग मी हे जर वाचलो की मी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याचा देवतेकडे जाऊ देतो आणि स्थिर श्रद्धा निर्माण करतो.
मग आता असं आहे की एखाद्याने असं म्हटलं की ठीक आहे, आम्हाला देवतांकडे नाही, आम्हाला तुमच्याकडे यायचं, निर्गुण तत्वाकडे यायचं, तर मग माझ्याविषयी श्रद्धा ठेवली तर मी जी आहे ती ती सुद्धा ती मी दृढ करेन. कारण सदृढम सर्वभूताना, म्हणजे असं कसं होईल की मी तुम्ही माझ्याकडे येत असाल मी तुम्हाला लोटून देईन, तुम्ही माझ्याकडे याल तर ती सुद्धा इच्छा मी पूर्ण करेन, ती सुद्धा श्रद्धा पूर्ण करेन. तुम्ही देवतेकडे जाल तर ती सुद्धा जी आहे ती मी पूर्ण करेन. पण कल्याण होत नाही असं जे ह्या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे, तर त्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला जो शाश्वत सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होणार नाही असं मला सांगायचं आहे, म्हणून मी मुद्दाम हा समोर घेतला. मग आता असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे पुढे की मग असं जर आहे तर मग भगवंतानी जे आहे ते मग असं का नाही केलं की आपल्याच ठिकाणी सुद्धा ठेवायची, त्यांनी कशाला देवतांकडे आम्हाला जाऊ द्यायचं. त्यामुळे नाही, असं नाहीये. मग असं जर तुम्हाला पुढे जायचं हे जर तुम्हाला स्वतंत्रता भगवंताने दिली नाही तर मग मनुष्य जन्माची स्वतंत्रता राहिली कुठे? भगवंतच आपल्याकडे घेऊन जायला लागते. जसं एखाद्या संप्रदाय असतो, तो म्हणतो आणखी कुठे नाही जायचं, इथेच या फक्त, आणखी कुठे नाही जायचं. मग असं म्हणेल तर त्या मनुष्याला स्वतंत्रता कुठे राहील? तर तसंच भगवंताच्या वतीने ते म्हणतात की मनुष्य जन्माची स्वतंत्रता कुठे राहील? भगवंत म्हणले की तुम्ही सर्व माझ्याचकडे या, इकडे नका जाऊ म्हणून. तर म्हणे तो भगवंत म्हणतो की नाही, तुमची श्रद्धा मी दृढ करेन जिथे तुम्हाला जायचं असेल. आणि म्हणे असं जर मी म्हटलं की तुम्ही भगवंत म्हणे की माझ्याचकडे या, देवताकडे नका जाऊ, तर म्हणे मी स्वार्थी होईल. मग असं जर मी भाव मला असा नाही शिकवायचा आहे स्वार्थीपणाचा तुम्हाला, मग माझ्याविषयी अश्रद्धा मग त्याच्यामुळे तुम्हाला निर्माण होईल की हा देव तर स्वार्थी आहे, भगवान स्वार्थी, तर आपल्याचकडे यायला म्हणतात. एखादा संप्रदाय, एखादा गुरु म्हणतो की नाही इकडेच या, इकडे नका जाऊ. मग असं मनामध्ये येतच की हा स्वार्थी वाटतो की असं का म्हणतो इकडेच या म्हणून. तर जेव्हा आम्ही असं म्हणतो की श्रद्धा निष्ठा त्या ठिकाणी जी आहे ती एखाद्या उपासकांनी एखाद्या उपासना जो करतो तर त्या देवतेची उपासना कशी करावी, म्हणजे थोडं श्रद्धा ठेवून करावी, निष्ठा ठेवून करावी. कोणत्याही देवतेची त्यांनी उपासना केली तरी सर्व जे आहे ते सर्व देव कसे, तर म्हणे एकच तत्व त्या ठिकाणी आहे असा विचार करून करायचा. नाही तर मग नाही तर सारखे देव बदलत राहील, जसे गुरु बदलत राहतात तसं देव बदलत राहील. आज या गुरु, उद्या परवा गुरु, असं झालं तसं झालं असं नको की आज याची उपासना उद्या त्याची उपासना, एकदा शिवाची एकदा विष्णूची. शंकराचार्यांनी याच्याबद्दलचं उदाहरण दिलंय या श्लोकावर भाष्य करताना, आणि त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी भाष्य करताना की अंकुर आणि पाणी, पाणी काय करतो, सर्व अंकुरांना शक्ती सामर्थ्य देतो. मग पाणी तिथे जर आलं तर काय होईल, ते अंकुर फुटेल. मग ते अंकुर कोणतंही असेल, मग ते पिंपळ असेल, बोर असेल, वड असेल, काही पण असेल. त्याचा अर्थ काय झाला की जसं पाणी सर्वांना सर्व अंकुरांना पाणी देऊन वाढवतो अंकुर, त्याप्रमाणे भगवंत सुद्धा जे आहे ते सर्वांचं पोषण करतो, श्रद्धा जो आहे ती वाढवतो असं त्यांना म्हणायचं. या ठिकाणी कोणत्याही देवतेची उपासना करा, तो श्रद्धा वाढवतो. श्रद्धा हा केवळ भाव नसून, असं रामशुद्ध समाजाने लिहिलेलं आहे की श्रद्धा नुसताच भाव नाहीये, तर म्हणे श्रद्धा काय, तर म्हणे श्रद्धा जी आहे ती विश्वामधील प्रचंड शक्ती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर म्हणजे असं सुद्धा म्हणतात की समझ के कहां तक समझोगे, समझ के कहां तक समझोगे, तो बोले अभी क्या करो, तो बोले अभी तो जो है वो भाव जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करा असं. तर श्रद्धा मयोयम पुरुषम यो मत श्रद्धा स एव सहा, म्हणजे भगवान श्रीकृष्ण सारथी आहे आणि अर्जुनाला ते सारथ्य करतात ते, तर सारथ्याप्रमाणे आत्मा आपल्याला गाईड करतो का, तर म्हणे आत्मा आपल्याला सारथ्याप्रमाणे गाईड करत नाही. शासन करीत नाही कोणाला.
विषयी होता. भगवंताने तिघांनाही आपला सखा बनवला. ही विशेषतः देवता इत्यादी कुणातही नाही. म्हणून वेदामध्ये भगवंताला जीवाचा सखा म्हटलं आहे. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिस्वजाते. गीतेतील भगवंतानी जे आहे, भगवंताने अर्जुनाला म्हटलंय की भक्तोसी मे सखा चेती. म्हणजे भक्त तर अर्जुनाच्या दृष्टीने म्हटलंय, परंतु आपल्या दृष्टीने त्याला सखा म्हटलंय. किंवा ममे वंशो जीवलोके, भगवंताने या पदाने जीवाला साक्षात आपले स्वरूप सांगितले आहे की हा माझाच अंश आहे. तर सांगत तात्पर्य या ठिकाणी काय की भगवान कसं काम करतात की जे काही संचालन होत आहे ते सर्व भगवंतानीच केलं आहे. आणि ज्या कोणाला जे काही मिळत आहे ते सर्व त्याच्या विधानानुसारच मिळत आहे. कारण त्याच्याशिवाय विधान करणारा दुसरा कोणी नाही. हॅलो, आवाज येतोय का? डॉक्टर साहेब येतोय येतोय. डॉक्टर साहेब, येतोय. प्लीज गो अहेड. ठीक आहे, मी आता येतोय. म्हणजे संपवतो इथे, कारण श्लोकाचं जे आहे ते संपूर्णताच होते आहे की भगवंतानी आपल्या दृष्टीने त्यांना सखा म्हटलेला आहे आणि त्याच्या विधानानुसार सर्व आपल्याला मिळतं आहे. जे काही जीवनामध्ये मिळतं आहे, देवतांना त्यांनी वेगवेगळे सीमित अधिकार दिले आहे. त्याच्याबद्दलचं वर्णन त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये आहे, ते आपण नंतर पाहू पुढे. पण त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की ते विधान कसं आहे त्याचं, म्हणजे जसं एखादं ऍडमिनिस्ट्रेशन असतं तशा प्रकारचं आहे की प्रधानमंत्री असतो, पण प्रधानमंत्री डायरेक्ट राज्य करत नाही. राजा असतो तर राजा डायरेक्ट राज्य करत नाही, त्याचं शासन राज्य करतो. तर तशाच प्रकारचं भगवंत जो आहे त्याचं शासन या ठिकाणी जे आहे ते कार्य करतो. म्हणजे जी प्रकृती आहे, प्रकृती त्याप्रमाणे कार्य करते. ती एक ईश्वराची व्यवस्था आहे. ईश्वर म्हणजे ब्रह्म प्लस माया, ही जी आहे ईश्वर आहे. हा ईश्वर कसा आहे तर म्हणजे हा सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर म्हणजे त्याची जी शासन आहे, त्याचं जी यंत्रणा आहे, त्याच्यापासून जे काही निर्माण झालेलं आहे त्याचं विधान त्या ठिकाणी चालतं आणि त्या विधानाप्रमाणे जे आहे ते सर्व जग चालतं. आम्ही त्याचप्रमाणे चालतो. आम्हाला जसं मी आता पहिले बोललो की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की एक पत्ता सुद्धा हिलत नाही त्याच्या मर्जीशिवाय. असं जर ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही त्यांना इतकं रिस्पेक्ट करतो आणि त्यांनी जर असं म्हटलेलं असेल, त्याचा अर्थ हा झाला की भगवंताची सत्ता कशा प्रकारची आहे हे आम्ही समजून घ्यावं. आणि मी काय बोलतो आहो, किती बोलतो आहो, किती वर्षापासून बोलतो आहो, किती मला ज्ञान आहे, किती माझं व्यवहारामध्ये कर्तृत्व आहे, या सर्व गोष्टीचं किती मूल्य आहे आम्हाला आमचं जे त्या ठिकाणी समजेल. मग असा विचार केला तर, आणि तो विचार करण्याकरताच आपण अध्यात्म करतो आहोत. म्हणजे दृष्टी बदलायची आहे. सध्या दृष्टी कशी आहे तर मी आणि माझं अशा प्रकारची दृष्टी आहे. मग अध्यात्म वाचून काय करायचं म्हणजे ही दृष्टी कशा प्रकारे बदलायची हे आम्हाला अध्यात्म पदोपदी सांगतो, ज्ञानेश्वरी सांगते, दासबोध सांगतो. आणि म्हणून आपण तिथे या ठिकाणी त्यांचे कास पकडून आहोत. तर आता एवढंच, शेवटी त्यांना हीच प्रार्थना करायची की आमची दृष्टी जी आहे ती बदलू द्या. रामकृष्णांनी जे आहे ते त्यांचं एक हे होतं, काय म्हणतात त्याला, 1 जानेवारीला असा तो दिवस ठेवला होता की त्या ठिकाणी जे आहे ते सर्वांना ते आशीर्वाद देत होते. सर्वांना ते जे आहे ते कृपा आशीर्वाद त्यांचा होता त्या दिवशी. तर ते सर्वांना काय आशीर्वाद देत होते तर म्हणजे सर्वांना त्या दिवशी हेच आशीर्वाद देत होते की तुमच्या चैतन्याची जागृती हो. आणि त्याच्यामध्ये जे आहे काही लोकांची जागृती झाली. तर हीच आपल्याला शेवटी प्रार्थना करायची की भाई आमच्या चैतन्याची जागृती, याचा अर्थ हा झाला की जे आम्हाला यावेळेस गूढ
भुरळ पडलेली आहे, ती भुरळ जी आहे ती दूर व्हावी, अशा प्रकारे मी परमेश्वराजवळ प्रार्थना करून या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. हरि ओम तत्सत. श्री गुरुवे नमः. सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकाच चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना माझं नम्र अभिवादन. आत्ताच जो डॉक्टर साहेबांनी जो श्लोक सांगितला आणि वेगवेगळ्या देवतांचं पूजन करतात वेगवेगळ्या कामेच्छा धरून वगैरे, तर सर्वम खल्विदम ब्रह्म म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक देवतेमध्ये आपल्याला तोच दिसायला हवा वगैरे विचार आपण करत असतो. तर आत्मषटकाचा आपण ज्यावेळी विचार करतोय तर आत्मषटकामध्ये काय झालंय, आपण आता भगवंत हा एक पलीकडे असलेला किंवा समोर असलेली एक वेगळी एंटिटी आहे अशा अर्थी आपण विचार करतो आहोत. आणि तो विचार बदलून आत्मषटकामध्ये आचार्य आपल्याला म्हणतात की मी कोण आहे, तर मीच भगवंत आहे हे शेवटी आपल्याला समजवायचं आहे आणि भगवंतामध्येच विलीन व्हायचं आहे. मद्भाव मागता, असं गीतेमध्ये भगवान म्हणतात की असा जो ज्ञानार्थी असतो, ज्याला ज्ञान होतं, त्या ज्ञानामध्ये त्याला असं कळतं की मी म्हणजेच भगवंत आहे. इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आपण आता आत्मषटकाच्या शेवटच्या कडव्याच्या पहिल्या पंक्तीचे म्हणजे पहिल्या ओळीचं आपण चिंतन करीत आहोत. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. गेल्या वेळी अहमचा विचार करताना आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या एका ओळीचा आधार घेतला होता. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मला जे मीचं स्फुरण होतं ते म्हणजेच खरी वस्तू आहे, तेच भगवंत आहे, तेच मी आहे. सर्वांच्या हृदयदेशी या सांगण्यानुसार जेव्हा जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला श्रीकृष्णाची आठवण झाली पाहिजे, म्हणजेच आत्म्याची आठवण झाली पाहिजे, म्हणजेच ब्रह्माची आठवण झाली पाहिजे. आणि असा अभ्यास जो असेल, असं अनुसंधान जो असेल, अशी साधना असावी. प्रत्येक मीच्या वेळी हे खऱ्या मीचे स्फुरण आहे असं अनुसंधान असेल तर सुंदर साधना होऊन जाते. अहम निर्विकल्पो, यातील निर्विकल्पो याचा विचार आपण गेल्या 3-4 भागात केला. परत आठवण म्हणून थोडक्यात निर्विकल्पो म्हणजे काय ते आपण पाहू की निर्विकल्प या शब्दाचे अनेक अर्थ आपण पाहिले. त्यातला एक अर्थ की ज्याला पर्याय नाही, त्याला काही ऑप्शन नाही, हे आपण पाहिलं. म्हणजेच
आत्मा किंवा ब्रह्म किंवा श्रीकृष्ण किंवा आपली आराध्य देवता याला काहीही पर्याय नाही. तो म्हणजे मी एकमेवा द्वितीय आहे. पुढे आचार्य काय म्हणतात, तर आचार्य म्हणतात की निराकार रूपो अहम निर्विकल्पो निराकार रूपो. आता आपण ह्या निराकार रूपो याचा आपण विचार करणार आहोत. निराकार समजायला अगदी सोपं आहे, ज्याला आकार नाही असा. मग आपल्याला कुठल्या अशा गोष्टी माहिती आहेत का की ज्याला आकार नाहीये? हवा आहे, हवेला आकार नाहीये. वायू आपल्या आजूबाजूला जो आहे, मी श्वास घेतोय आता, त्याला काही आकार नाहीये. गगन किंवा नभ, आकाश, अवकाश, त्याला काही आकार नाहीये. आणि ह्या गोष्टी सगळ्या सटल होत जातात, सूक्ष्म होत जातात. म्हणजे ज्यावेळी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांचा स्टेप वाईज विचार केला, क्रमाने विचार केला, तर पहिल्यांदा आकाश येतं. आणि ते जे आकाश म्हणजे अवकाश जे आहे, त्याच्यात आपण आत्ताच जो श्लोक म्हटला की द्वंद्वातीतम गगन सदृशम. गगन सदृशम म्हणजे काय की आपल्याला आकाश दिसतं का? हो हो, निळशार छान आकाश दिसतंय, पण ती पोकळी आहे. आणि तसा मी आहे, असा निराकार म्हणजे मला ज्या आकार नसलेला असा मी आहे. ह्या ठिकाणी आपल्याला हे विचार करताना आपल्याला फक्त कल्पनाच करता येते. आणि कल्पनाच आपण करतो की हे निराकार म्हणजे असं काहीतरी असावं. तत्वम अस्यादि लक्ष्यम, असं निराकार तत्व मी आहे. निराकार रूपो, माझं रूप कसं आहे? 2 पाय, हात, नाक, डोळे, कान, असं माझं रूप आहे का? आहे. मी माझ्या सोयीसाठी म्हणून विठ्ठलाचं तसं रूप बनवलं आहे, अतिशय सुंदर रूप बनवलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असं बनवलं आहे. पण मी तसा नाही. मी कसा आहे तर मी गगन सदृशम आहे, निराकार रूप आहे. मला काही रूप नाहीये, मी अरूप आहे. माझं जे स्वरूप आहे ते अरूप आहे. आणि असं करताना भारतीय तत्वज्ञान जे आहे, भारतीय फिलॉसॉफी जी आहे, ती अत्यंत टोकाचा विचार करते की हे असं जे सगळं जे आहे त्याच्यामध्ये मग हे ब्रह्मांड जे आहे, अत्यंत खूप मोठ्या गॅलेक्सीज आहेत. आणि त्या गॅलेक्सीमध्ये एक आकाशगंगा नावाची गॅलेक्सी आहे. आणि त्या आकाशगंगेच्या गॅलेक्सीमध्ये एक छोटासा तारा आहे, त्याला सूर्य म्हणतात. आणि त्या सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह आहेत, ते ग्रहमंडल म्हणजे सूर्यमंडल आहे, सोलार सिस्टीम आहे. आणि त्याच्या भोवती 8-9 ग्रह आहेत आणि ते फिरतायत. आणि त्याच्यात पृथ्वी एक ग्रह आहे. असे हे जे सगळं जे काही आहे, तर भारतीय तत्वज्ञान विचार करते की सूक्ष्मातिसूक्ष्म परमसूक्ष्म असा विचार करता करता तुम्ही एका स्टेजला अशा ठिकाणी पोहोचता की हे सगळं काही नाहीच आहे. हे सगळं कधी झालंच नाही. हा सगळा कल्पनेचाच खेळ आहे. आणि प्रत्यक्षामध्ये काहीच अस्तित्वात नाहीये. आणि त्यालाच अजातवाद म्हणतात. हे खरं आहे का? हे आपल्याला पटतं का? अजिबात पटत नाही. रोज उठल्यापासून मी
काही ना काहीतरी समोर बघतो, डोळे उघडले की मला काही समोरची सृष्टी दिसायला लागते, समोरच्या वस्तू दिसायला लागतात, कानाने मला काही ऐकू येतं. प्रभाते मनी राम चिंतित जावा करून मी दुसरं एखादं स्तोत्र म्हणायला लागतो. ह्या जगाचा निसार करायचा आहे किंवा हे जग नाहीच आहे असं म्हणणं हे अत्यंत कठीण आहे. मायेचा निराश करायचा आहे, तो विचारांनी असो, साधनेनी असो, की तो होणार कसा. कारण मला हे टक्कर देते, सारखं जग टक्कर देते. माझा देह मला टक्कर करतोय. आज माझा खांदा दुखतोय, त्या खांद्याची आठवण येते. माझ्या तोंडाने मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे, मग तुम्ही म्हणून मी कल्पना करतो, मी म्हणून कल्पना करतो. अशा द्वंद्वामध्ये आपण जगतो आहोत. आणि म्हणूनच अजातवादाचा जो सिद्धांत आहे तो पचनी पडणं अत्यंत कठीण आहे, दुरापास्त आहे. आणि आपलं साध्य आहे की मी तो आहे असा भगवंत जो आहे त्या भगवंतापर्यंत पोचल्यानंतर, म्हणजे तितक्या सूक्ष्मात पोचल्यानंतर त्याच्या दृष्टिकोनातून जे दिसणार आहे ते आपल्याला दिसायला लागतं. आणि मग तेव्हा आपल्याला जे दिसतं त्याच्यामध्ये हे जग दिसेनासं होतं, किंवा जग दिसलं तरी ते मिथ्या आहे हे समजायला लागतं. मी ज्या ठिकाणी आत्ता आहे तिथून मला दिसणारी सृष्टी हीच मी एखाद्या शिखरावर पोचल्यानंतर मला जी खाली जी सृष्टी दिसते ती वेगळी असते. आणि आपल्याला सगळं लहान लहान दिसायला लागतं. म्हणजे दुरून डोंगर साजरे असं जे म्हणतात तसं तो लांबून आपल्याला छान वाटतो. आणि सूक्ष्मात, अत्यंत सूक्ष्मात गेल्यानंतर आपल्याला त्याचं विघटन झाल्यानंतर एक पॉवर ऑफ 10 म्हणून एक फार सुंदर क्लिप मी मागे बघितली होती. त्याच्यामध्ये अत्यंत व्याप्त अशा गोष्टीचा 10 पॉवरनी 10 गुणिले 10 10 गुणिले आणखीन 10 असं करता करता त्याचं जगामधल्या अत्यंत मोठ्यातल्या मोठ्या अशा गोष्टींचं मोठ्या गोष्टींकडे आपण पोचतो. आणि त्याच्यानंतर मग सूक्ष्म सूक्ष्म करता करता अतिशय सूक्ष्म करून शेवटी नंतर आपल्या त्वचेमधून तो कॅमेरा आत जातो. आणि नंतर त्या कॅमेरामध्ये त्वचेच्या आत कशी रचना आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे, तर मग सूक्ष्मात जाऊन आपल्या जीन पर्यंत पोहोचून, आपल्या DNA पर्यंत पोहोचून त्याच्या आतलं बघायला लागतं. आणि असं बघितल्यानंतर लक्षात येतं की तिथे जर आपण आहोत, तिथे जर आपण असतो तर मग आपल्याला काय दिसलं असतं. मग हे आपल्याला हे वेगळं जग असं जे आत्ता दिसतं आहे, आपल्याला ज्या भगवंताने दिलेल्या ज्या मर्यादित किंवा लिमिटेड म्हणू आपण त्याला, अशा साधनांनी, उपकरणांनी, म्हणजेच ज्ञानेंद्रियांनी जे काही दिसतं आहे ते त्या पटीला गेल्यानंतर, त्या अवस्थेत गेल्यानंतर दिसणार नाहीये ते तसं. आणि अजातवादाचा विचार करताना तेच आपल्याला बघायचंय की मी त्या सूक्ष्म तरल अशा जागी पोचल्यानंतर मला हे जग नाहीच आहे, किंवा अत्यंत वेगळ्या तऱ्हेचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे आपल्या चिदाभासाला भासणार जग, जे सृष्टी, हे जे जग आहे, चराचर आहे, म्हणजेच हे दगडधोंडे, हे जे जड आहे, जे जे चेतन आहे, संवेदनाशील आहे, जे चालतं फिरतं आहे, ते सगळं कधीच झालं नाही. हा सगळा कल्पनेचा खेळ आहे. आपण कल्पनेचा खेळ नको म्हणूया, त्याला आपण पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हणूया. ज्या ठिकाणी, ज्या लेव्हलला, ज्या पटीमध्ये आपण, ज्या स्तरावरती आपण आहोत
त्या स्तरावरतून आपल्याला दिसणारं जे जग आहे ते तसं आहे. दुसऱ्या स्तरावरती गेल्यानंतर एखाद्या मधमाशीला सुद्धा जग वेगळं दिसत असेल. तिला दिलेल्या वेगळ्या प्रकृतीने दिलेल्या तिला वेगळ्या शक्तीनुसार तिला जग दिसतंय. आणि म्हणूनच आपल्या तत्वज्ञानात सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे सर्व जे दिसतं आहे हे आपण जे खरं मानतो आहे ते खरं नाही. आणि हा सिद्धांत आहे. म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं जे म्हणतात. अगदी साधी म्हण आहे आपल्याला, पण ह्या म्हणी फार अतिशय चांगलं सांगून जातात. दिसतं तसं नसतं. कारण आपल्याला दिसण्यासाठी जे काही इंद्रियांची लिमिटेशन दिलेली आहे त्या लिमिटेशन्स मध्येच आपल्याला दिसतं. असो, तर हे आपल्याला जे अजातवादामध्ये जे आपण म्हणतोय तसं त्या स्तरावरती गेल्यानंतर आपल्याला ते तसं दिसू शकतं. आणि दुसरं गोष्ट म्हणूनच आपल्या ह्या तत्वज्ञानात असं म्हटलेलं आहे, ब्रह्माला सत असत विलक्षण असं म्हटलेलं आहे. सत असत विलक्षण. आणि सत असत विलक्षण हे जे म्हटलेलं आहे ते अशासाठी आहे की सत म्हणावं तर हे जग आपल्याला नाश पावताना दिसतं, सतत बदलताना दिसतं. सत जे असतं, सतची व्याख्या अशी करतात की ते त्रिकाला बाधित आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान ह्याच्यामध्ये कायम तसंच टिकणारं जे आहे ते इव्हन निर्विकार आहे. म्हणजे ज्याला विकार नाहीये, जे बदलत पण नाही, त्याला सत म्हणायचं. मग हे आपल्याला दिसणारं जग तसं आहे का? अरे, सकाळ होते, संध्याकाळ होते, रात्र होते, इथे सतत क्षणाक्षणाला बदल होत असतात. तर मग ह्याला सत कसं म्हणायचं? म्हणजे म्हणून हे जग नाही, जग खरं नाही असं म्हणायला लागतं. आणि असत म्हणावं तर आपल्या तुटपुंज्या ज्ञानेंद्रियांना हे दिसतं, ऐकू येतं, चव घेता येते, स्पर्श करता येतो. मग हे नाहीच कसं म्हणायचं? काहीतरी आहे, अस्तित्वातच नाही असं कसं म्हणायचं? म्हणजे ह्याला असत पण म्हणता येत नाही. आणि म्हणूनच सत असत विलक्षण अनिर्वचनीय असं हे जे काही आहे ते. इथे मला आईन्स्टाईनची आठवण येते की रिलेटिव्हिटीचा जो भाग आहे, तुम्ही कुठे आहात तिथून तुम्हाला काय दिसतं, हे सगळं रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे. आणि हे सापेक्षतावाद जो आहे हा अजातवादाला ची पुष्टी करणार आहे. असो, आजची वेळ झालेली आहे. आपण आता आत्मष्टक घेऊया. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न
श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः